ज्या महात्म्याने रामनामाचा मंत्र घरोघरी पोहोचवला आणि प्रपंचात राहून परमेश्वर कसा मिळवावा याचा आदर्श घालून दिला ते म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. म्हणजेच गणू लहानपणापासूनच वेगळा होता. गीतामाईंना डोहाळे लागले तेव्हा त्यांनी दासबोध विवरण्याची इच्छा व्यक्त केली होते. त्याचे संस्कार गणूवर झाले होते. शाळेत गेल्यावर गणू अभ्यासापेक्षा 3 दगड मांडून त्यांना राम लक्ष्मण सीता मानून भजन करण्यात रमून जाई. शिक्षक रागावले तेव्हा आजोबांनी त्यांना गुरे राखायला पाठवले. तिथेही त्यांचे नामाचे चिंतन अखंड सुरूच राहिले. एकदा लिंगोपंतांनी विचारले, मोहरांचा हांडा दिला तर काय करशील? तेव्हा गणू म्हणाला, मी ते धन गरजू आणि अंध पांगळ्यांना वाटून टाकीन. वयाच्या अवघ्या 10 वर्षी गणू आपल्या 2 मित्रांसह घर सोडून गुरुच्या शोधात निघाला. पण वाटेत त्रास सहन न झाल्याने मित्र परतले, पण गणू मात्र पुढे चालत राहिला. त्यांचे लग्न लावून द्यावे म्हणून त्यांना संसारात अडकवण्याचा प्रयत्न झाला. पण गणूचे मन घरात रमत नव्हते. त्यांचा एकच ध्यास होता, तो म्हणजे गुरुशोध. गुरुच्या शोधात गणू नाशिकच्या देव आंबलेदारांकडे, अक्कलकोटच्या स्वामी समर्थांकडे आणि काशीच्या तैलंग स्वामींकडे गेला. स्वामी समर्थांनी त्यांना ताटभर डाळिंबाचे दाणे दिले, जे गणूने सर्वांना वाटून टाकले. स्वामी म्हणाले, बाळा, तुझे काम माझ्याकडे होणार नाही. अनेकांना भेटून झाल्यावर शेवटी त्यांना रामकृष्ण नावाचे साधक भेटले, ज्यांनी त्यांना एहेळे गावच्या तुकामाईंकडे जाण्याचा सल्ला दिला. एहेळे गावाला पोहोचल्यावर त्यांना तुकामाईचे दर्शन झाले, जे अत्यंत विचित्र वागत होते. कधी शिव्या देत तर कधी अंगावर वस्त्रही नसे. गणूला पाहताच तुकामाई ओरडले, थांब, तुझा खूनच करतो. पण गणू डगमगला नाही आणि म्हणाला, मीही माझा जीव देतो. दोघांची दृष्टादृष्ट झाली. एकमेकांची ओळख पटली आणि तुकामाईंनी गणूला घट्ट पोटाशी धरले. 9 महिने कठोर सेवा आणि परीक्षा घेतल्यावर गणूचे ब्रह्मचैतन्य झाले. मित्रांनो, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा हा प्रवास आपल्याला शिकवतो, ज्याचे ध्येय निश्चित असते त्याला संपूर्ण ब्रह्मांड साथ देते. गुरुविना ज्ञान नाही हे मर्म त्यांनी आपल्या आचरणातून सिद्ध केले. तुम्हाला महाराजांच्या जीवनातील ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. श्रीराम जय राम, जय जय